या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत पारू आणि आदित्य दोघेही एका आजीच्या घरी आलेले असतात। त्या आजीचा नातू सेम आदित्यसारखाच दिसत असतो आणि त्या आजीच्या मुलाचं नाव सुद्धा आदित्यच असतं। त्यामुळे तेथील आजूबाजूच्या लोकांनी आदित्यला त्या घरामध्ये घेतलेलं असतं। ती आजी खूप आजारी असते। आदित्य इकडे शौचालयामध्ये आलेला असतो। आदित्य आज जात नसतो, त्याला खूप घाणेरडा वास येत असतो। एक माणूस त्याला म्हणत असतो, अरे जा आतमध्ये जा, आपल्याच चाळीचं आहे। आदित्य आत जातो, परंतु नाक पकडून पुन्हा तो बाहेर येतो। तो माणूस सुद्धा सांगत असतो, अरे असं काय करतो, नाक पकड आणि जा आतमध्ये। परंतु आदित्य म्हणत असतो, अरे नको, वास येतोय। तो माणूस आदित्यवर खूप हसत असतो आणि तो म्हणत असतो की आम्ही सुद्धा इकडेच जातो। थोड्या वेळाने आदित्य तेथून बाहेरूनच पळून जातो। दुसरीकडे दोन मुलं बोलत असतात। एक मुलगा दुसऱ्या मुलाला म्हणत असतो, अरे त्या आजीचा नातू आलाय खरा, परंतु तो जर आला नसता ना तर आजी 2 दिवसात ढगात गेली असती। असं म्हणून ते दोघेही हसत असतात। एवढ्यातच समोरून आदित्य येतो। आदित्यला बघून ते दोघेही आदित्यला चिडवत असतात। ते मुलं आदित्यला विचारत असतात, झालं का, डबा टाकून झाला? आदित्य म्हणत असतो, परंतु ते खूप घाण होतं। एक मुलगा म्हणतो, घाण होतं? ते मुलं आदित्यची मस्करी उडवत असतात। ते मुलं म्हणत असतात, अरे परंतु कोरड्या उलट्या का होत आहेत तुला, पोटुशी आहेस का, असं ते आदित्यला विचारत असतात। त्यानंतर ते मुलं कोणीतरी येणार येणार ग हे गाणं म्हणून आदित्यला चिडवू लागतात। आदित्य लगेच तेथून निघून जातो। एक मुलगा म्हणत असतो, भाई ह्याला ना इथली सवय नाही आहे वाटतं। दुसरा मुलगा म्हणतो, अरे सवय नसायला तो काय आदित्य किर्लोस्कर लागून गेला? असं म्हणून ते दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात। एक मुलगा म्हणतो, ह्याला इतके फोन केले, कॉल केलं, इतकं शोधलं, परंतु हा आता कसा सापडला? दुसरा मुलगा म्हणतो, अरे सदा काका त्याला सापडलाय हा। त्यानंतर आदित्य घरी येतो आणि तेथेच एका खुर्चीवर बसतो आणि तो उलट्या काढत असतो। एवढ्यातच पारू म्हणते, आदित्य सर काय हो, कोरड्या उलट्या काय पोटुशी राहिलात की काय? असं म्हणून पारू खूप हसत असते। आदित्य रागानेच तेथून उठतो आणि पारूला म्हणत असतो, खूप हसायला येतंय का तुला? पारू म्हणते, नाही ते। आदित्य म्हणतो, नाही मग काय आहे, तुला माहिती आहे मी कुठे गेलो होतो? ते कसं होतं वॉशरूम तुला माहिती आहे? आदित्य पारूला पकडण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु पारू तेथून लांब लांब पळत असते। पारू पळत असतानाच कानाला हात पकडून आदित्यला सॉरी असं म्हणत असते। एवढ्यात आजीला जोरजोराने खोकला येतो। पारू आणि आदित्य दोघेही आजीकडे जातात। आदित्य पारूला पाणी आणायला पारू लगेचच पाणी घेऊन येते। आदित्य आजीला उठवून बसवतो आणि पारूच्या हातातील ग्लास घेऊन तो आजीला पाणी पाजत असतो आणि तो आजीला हळू पाणी पी असं म्हणत असतो आणि तिच्या पाठीवर चोळत असतो। त्यानंतर आदित्य आणि पारूला आठवत असतं, तेथील काका आदित्य आणि पारूला घरी घेऊन येतात आणि आजीला म्हणत असतात, आजी अगं पाहिलं का कोण आलंय, आदित्य आलाय तुला भेटायला। त्यानंतर शेजारच्या काकू पारूला म्हणत असतात, अगं पोरी, म्हातारी बरेच दिवस आजारी होती ना, तिला हाताने काही करता येत नव्हतं, म्हणून आम्हीच रोज जेवण द्यायचो। त्यानंतर दुसरी एक काकू पेज भात आणि भाजी घेऊन आलेली असते। हे सुद्धा पारूला आठवत असतं। पारू लगेच आदित्यला म्हणते, आदित्य सर आजीने काही बी खाल्लेलं नाहीये, मी लगेच पेज घेऊन येते। पारू पेज आणते आणि आजीला भरवत असते, परंतु आजी नको असं म्हणते। पारू म्हणत असते, आजी अहो असं का करताय तुम्ही? परंतु आदित्य पारूला म्हणत असतो, पारू तू भरव आजीला पेज, परंतु आजी हातानेच नको असं म्हणत असते। पारू आजीला म्हणत असते, अहो तुम्ही काय बी खाल्लेलं नाही आणि तुम्ही जर असं उपाशी राहिला तर तुम्हाला कसं बरं वाटेल, थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज। आजी आदित्यकडे बोट दाखवत असते। पारू आदित्यला म्हणते, आदित्य सर तुम्ही भरवा, तुमच्या हातनं खायचंय त्यांना। यावर आदित्य म्हणतो, मी? पारू म्हणते, हो। त्यानंतर आदित्य आजीला पेज भरवत असतो। आजी पेज खात असते। हे बघून पारूला आणि आदित्यला खूप आनंद होतो। आदित्य एक एक घास करून पूर्ण डब्यातली पेज संपवत असतो। आदित्य म्हणत असतो, आता हा शेवटचा घास आदित्य आजीला भरवतो आणि आजीला जोराने खोकला येतो। पारू आणि आदित्य दोघेही आजी आजी करून ओरडत असतात, परंतु आजी काहीही रिस्पॉन्स देत नसते। पारू आणि आदित्य जोरजोराने आजी आजी असं ओरडत असतात। हे ऐकून आजूबाजूचे सगळे लोक घरी जमा होतात। एक बाई म्हणत असते, हो दादा काय झालं? दुसरा माणूस म्हणतो, म्हातारी गेली। त्यानंतर एक काका काकू आत जातात आणि बघतात तर आदित्य खाली मान घालून डोळ्यावर हात घेऊन रडत असतो। काका म्हणतात, आदित्य आता आजीला पुढच्या विधीसाठी बाहेर न्यावं लागेल। आदित्यला काय बोलावं हेच कळत नसतं।
त्यानंतर ते काका आपल्या बायकोला तुळशीचं पान आणायला सांगतात. त्या काकू सुद्धा पान आणायला बाहेर जातात. काकू पान घेऊन येतात. पान घेऊन आल्यानंतर ते काका ते पान आजीच्या तोंडामध्ये ठेवत असतात. एवढ्यातच आजी उठते आणि त्या काकांच्या एक कानाखाली मारते आणि म्हणते, मेल्या मुडद्या, मला जाळायला निघालाय वैर, आता मीच तुला कशी उभी जाते ते बघ. आजीचं हे बोलणं ऐकून पारू आणि आदित्य एकदम शॉक्ड होतात. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. बाहेर लोक सुद्धा म्हणू लागतात, म्हातारी जित्तीये. त्यानंतर आदित्य आजीला म्हणतो, आजी. आजी म्हणते, ए पोरा, ये इकडे ये, माझ्याजवळ ये. त्यानंतर आजी पारूला सुद्धा बाजूला बोलवते. आजी दोघांना सुद्धा जवळ घेते आणि म्हणते, आता माझा नातू माझ्या जवळ आहे. माझं आयुष्य लई वाढलं बघ. आता मला माझ्या नातवासंग, माझ्या नातसुनेसंग खूप जगायचे अजून. पुढे आजी म्हणते, आधी तुला आईची लई आठवण येत असेल ना, तू तिला सोडून इकडं माझ्याजवळ आलास. आजीने असं म्हटल्यानंतर आदित्यला लगेच आपल्या आईची आठवण येते. आदित्यला आपल्या आईचे शब्द आठवत असतात. तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस, त्यामुळे तुला आता या घरात राहायला जागा नाही, असं म्हणून अहिल्याने आदित्यच्या हाताला पकडून बाहेर काढलेलं असतं. हे सगळं आदित्यला आठवत असतं. आजी पुढे म्हणत असते, पण आता तुम्ही दोघं इथेच सुखाचा संसार करा, असं म्हणून आजी दोघांच्याही डोक्यावरून हात फिरवत असते आणि ती दोघांनाही आपल्या जवळ घेते. बाहेर जमलेले लोक म्हणत असतात, नातू आला म्हणून म्हातारी उठली. दुसरे एक काकू म्हणत असते, प्रेम आहे नातवावर, अशी कशी मरेल. पारू बाहेरील कचरा लोटत असते. बाजूला जमलेल्या बायका स्तुती करत असतात. पारूला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटत असतं. झाडू काढून झाल्यानंतर पारू तेथे रांगोळी काढत असते. आदित्य बाहेरून येत असतो. आदित्य ती रांगोळी बघतो आणि पारूला आवाज देतो. पारू बाहेर येते आणि म्हणते, काय हो. आदित्य म्हणतो, किती छान रांगोळी काढली आहेस. तू जिथे जाशील तिथे घराला घरपण देतेसच ना. पारू म्हणते, पण आदित्य सर, घरामध्ये स्वयंपाक केल्याशिवाय घराला घरपण येतच नाही. यावर आदित्य म्हणतो, मी त्याचाच विचार करत होतो पारू. तू काहीही काळजी करू नकोस, मी आज जातो. काहीतरी काम शोध आणि मग पैसे मिळतील आपल्याला. यावर पारू म्हणते, सर तुम्हाला काम मिळेल, पण तोपर्यंत आपण काय करायचं. म्हणजे असं शेजाऱ्यांकडून अन्न घेऊन किती दिवस खाणार आहोत आपण. आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. आदित्य पारूला म्हणत असतो, मग काय करू मी पारू, खरंच मला काही कळत नाही अगं. आता तर नाहीयेत आपल्याजवळ पैसे. पारू आदित्यला म्हणते, डोळे बंद करा. आदित्य बोलतो, काय. पारू म्हणते, डोळे बंद करा तुम्ही. आदित्य डोळे बंद करतो. पारू लगेच आपल्या कानामध्ये असलेले इयरिंग्स काढते आणि आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवते आणि आदित्यला मुठ्ठी खोलायला सांगते. आदित्य पारूची मुठ्ठी खोलतो आणि म्हणतो, हे काय. पारू म्हणते, माझे कानातले. पारू म्हणते, हे मोडून पैसे आणा आणि ते कानातले आदित्यच्या हातामध्ये देते. आदित्य म्हणतो, काय. आदित्यला नंतर स्वतः पारूला दिलेले कानातले आठवतात. आदित्यने ते इयरिंग्स पारूला गिफ्ट केलेले असतात. आदित्य लगेच ते इयरिंग्स पारूच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो, तुझे कानातले विकून मी पैसे आणू. पारू तू बरी आहेस का, काय बोलतेस तू. त्यानंतर आदित्य पारूच्या जवळ जातो आणि पारूच्या दोन्ही खांद्यांवर आपले हात ठेवतो आणि आदित्य म्हणतो, पारू मी तुला सुखात ठेवायचं वचन दिलंय, परंतु तुझ्याकडे जे आहे ते तुझ्याकडून हिरावून घेऊन नाही. थोडं थांब पारू, मी जातो कुठेतरी इंटरव्ह्यू देऊन येतो आणि पैसे घेऊन येतो. आज काहीही जरी झालं ना तरी आपल्याकडे पैसे येतीलच, असं म्हणून आदित्य तिथून जात असतो. पारू म्हणते, परंतु सर. आदित्य म्हणतो, काय झालं. पारू म्हणते, परंतु सर तुम्ही या अशा कपड्यात जाणार आहात का. आदित्य सुद्धा आपले कपडे बघत असतो. तो आपले कपडे निहाळत असतो. एवढ्यातच आजी आदित्यला आवाज देते. आदित्य म्हणतो, काय आजी. आदित्य पारूला म्हणत असतो, पारू आजीने हे सगळं ऐकलं तर नसेल ना. आदित्य पारूला कानातले घालायला सांगतो आणि आत चल असं म्हणतो. पुढे आदित्य आजीला आवाज देत देत घरामध्ये जातो. आदित्य आत येतो आणि आजीला म्हणतो, आजी काय झालं. आजी म्हणते, आदित्य बाहेर काय बोलत होतास. आदित्य म्हणतो, बाहेर आम्ही. पारू म्हणतो, काही नाही आजी, आम्ही ते ह्यांच्या कापडाबद्दल बोलत होतो. कामासाठी बाहेर जायचं आहे ना त्यांना, म्हणून म्हटलं कपडे बदलून जा, चांगले कपडे घालून जा. यावर आजी म्हणते, असं हाय होय. आजी पुढे म्हणते, अरे तुझ्या बापाचे कपडे आहेत कपाटात, ते तुला बरोबर होतील. अरे ते घालून जा की कामाला. पुढे आजी म्हणते, आणि काय रे पोरा, तू असा पारोसा जाणार आहेस का कामाला. आंघोळ बिंघोळ व्हायची आहे ना तुझी, जा आधी आंघोळ कर. आदित्य हळूच म्हणतो, आंघोळ करायला बाथरूम कुठे आहे इथे. आदित्य म्हणत असतो, मला शॉवरशिवाय नाही जमत.
आजी म्हणते तुला बाथरूम पाहिजे होय. त्यानंतर आजी भरत्याला आवाज देते. त्यानंतर भरत्या येतो. काय झालं आजी? आजी म्हणते अरे माझा नातू परदेशातून आलाय. त्याला शॉवर का काय म्हणतात ना, त्याच्या खाली आंघोळ करायची आहे. तू त्याला घेऊन जा बरं आणि आपल्या चाळीतला शावर दाखव त्याला. भरत्या म्हणतो एवढंच आहे ना, चल आदित्य दादा मी दाखवतो तुला शावर. त्यानंतर भरत्या आदित्यच्या हाताला पकडून बाहेर घेऊन जातो. भरत्या म्हणतो तुला आंघोळ करायची आहे ना, हा बघ आमचा शॉवर. असं म्हणून भरत्या आदित्यला तेथे लावलेला नळ दाखवतो. आदित्य म्हणतो काय? भरत्या म्हणतो हो, आम्ही इथेच सगळे आंघोळ करतो. त्यानंतर भरत्या तेथे असलेल्या काकूंना म्हणत असतो चला चला आदित्यला आंघोळ करायची आहे, झालं का तुमचं? भरत्या आदित्यला म्हणतो चल काढ कपडे, आंघोळ करायची आहे ना तुला? आदित्य म्हणत असतो नाही नाही, मी इथे नाही आंघोळ करू शकत. हे सगळं पारू वाकून बघत असते आणि खूप हसत असते. भरत्या म्हणत असतो अरे आदित्य नाटकं नको करूस, काढ कपडे आणि आंघोळ कर. आदित्य असं म्हणून घरी जात असतो. एवढ्यातच भरत्या आदित्यला तेथेच पकडतो. भरत्या म्हणतो मी आहे ना, देतो तुला शॉवर. पारू इकडे खूप जोरजोराने हसत असते. एवढ्यातच आजी बाहेर येते आणि म्हणते ए पोरी, इथे काय दात काढत उभी आहेस? पारू म्हणते आजी अहो ते आंघोळीला गेले आहेत पण आंघोळच करत नाही आहेत. आजी म्हणते आंघोळ कर ना म्हणजे? पारू म्हणते आजी अहो यांना असं उघड्यावर आंघोळ करायची सवय नाही आहे ना. आजी म्हणते सवय नाही आहे, मग तू जाऊन घाल की त्याला आंघोळ. पारू म्हणते मी? आजी म्हणते मग कोण? आजी पुढे म्हणते आता तू जाऊन घालतेस की मी जाऊन घालू? असं म्हणून आजी जात असते. पारू म्हणते आजी अहो नको, तुम्ही इकडेच थांबा, मी जाते तुम्ही थांबा. असं म्हणून पारू आदित्यजवळ जाते. दुसरीकडे तो मुलगा आदित्यला कपडे काढायला सांगत असतो, परंतु आदित्य कपडे काढायला रेडी नसतो. इतक्या तेथे पारू येते. तो मुलगा पारूला म्हणत असतो वहिनी बघा कपडे नाही काढत आहे, आता तुम्हीच समजावा. पारू त्या मुलाला हातानेच थांबवते. त्यानंतर ती आदित्यजवळ जाते आणि म्हणते आंघोळ नाही करणार आहेत? आदित्य म्हणतो नाही. पारू म्हणते खरंच नाही करणार आहात? यावर आदित्य म्हणतो अरे इथे तो मला म्हणाला शॉवर आहे. अगं शॉवर कसला, नळ आहे तो, आणि मी इथे. एवढ्यातच पारू त्या मुलाला खुणवते आणि तो मुलगा एका सेकंदात असं म्हणून तेथून निघून जातो. पुढे तो मुलगा एक पाईप उचलतो आणि पारूजवळ देतो. त्यानंतर तो मुलगा आदित्यला एका हाताने पकडून ठेवतो आणि पारूला आवाज देत असतो. आदित्य लगेच त्या मुलाला आपल्या समोर पकडतो. त्यानंतर तो मुलगा आदित्यला आपल्या समोर पकडतो आणि पारू त्या पाईपाने आदित्यला भिजवत असते. त्यानंतर आदित्य घरी येतो आणि कपडे चेंज करतो. कपडे चेंज केल्यानंतर आदित्यच्या शर्टचं बटन तुटलेलं असतं. इतक्यातच पारू येते. पारू म्हणते द्या इकडे, आणि पारू आदित्यच्या शर्टचं बटन लावत असते. हे सगळं करत असताना आदित्यला पारूबरोबर घालवलेले पहिले क्षण आठवत असतात. त्यानंतर आदित्य आणि पारू एकमेकांजवळ खूप प्रेमाने बघत असतात.